माऊली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज फलटण मुक्कामी आहे। दिंड्यांची रचना, शिस्त, नियम यात सगळ्यांना नेहमी कौतुक असतं। दिंड्यांचं आयोजन, नियोजन, व्यवस्थापन या बाबी अभ्यास करण्यासारख्याच असतात आणि श्री संत शिरोमणी नरहरी महाराज दिंडीचे व्यवस्थापक आत्माराम खोल्लाम यांच्याशी बातचीत केली आहे आणि चर्चा केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। जय विठ्ठल। मी आता फलटण या ठिकाणी आहे आणि फलटण या ठिकाणी आज माऊलींचा मुक्काम आहे। ज्या ज्या वेळेला पालखी तळावरती पालख्या येतात, दिंड्या येतात, त्या वेळेला अनेक कामं त्या ठिकाणी सुरू असतात। पालखी ही शिस्तीसाठी ओळखली जाते, दिंड्या या नियम, काटेकोरपणा या गोष्टींसाठी त्यांची एक आयडेंटिटी आहे, एक ओळख आहे आणि त्यामुळे या सगळ्या पालखी तळावरती जी कामं चालतात त्याची पण एक उत्सुकता असते। आपण त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि कुठून तुमची दिंडी आली? मी आत्माराम मुरलीधर खोल्लम, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार अखिल सुवर्णकार समाज दिंडी क्रमांक 54, आळंदी ते पंढरपूर हा आमचा गेले 44 वर्ष अविरतपणे प्रवास चालू आहे आणि आम्ही दरवर्षी आळंदी ते पंढरपूर ही वाटचाल करत असताना जवळपास आमच्याकडे सुरुवातीपासून 200 ते 250 लोक असतात। पंढरपूर या ठिकाणाहून काही लोक पंढरपूरपर्यंत वाढत असतात, ते 25 ते 50 लोक वाढतात, शेवट 300 लोक होतात। त्यानुसार आम्ही सगळी व्यवस्था करत असतो। आमच्या दिंडीच्या व्यवस्थेमध्ये एक स्वयंपाकासाठी ट्रक असतो, एक रावट्यांसाठी ट्रक असतो आणि एक वापरण्याचं पाणी याच्यासाठी एक टँकर असतो। ही जी सगळी रचना आहे, म्हणजे किती कामगार तुम्हाला लागतात? राहुट्यांसाठी असतील, स्वयंपाकासाठी असतील, वारीच्या वारकऱ्यांव्यतिरिक्त ही सगळी मंडळी असतात, त्यामुळे ही सगळी रचना कशी असते? आता आमच्या दिंडीमध्ये आम्ही राहुटी टाकण्यासाठी 8 कामगार ठेवलेले आहेत, स्वयंपाकासाठी 8 कामगार आहेत, 3 आचारी आहेत, त्यांच्यासोबत 5 कामगार आहेत आणि ट्रकचे 3 कर्मचारी वेगळे आणि व्यवस्था पाहणारे आमचे 15 ते 20 जण, आमची ती वेगळीच टीम आहे। जे व्यवस्थापक मंडळ जे आहे, विश्वस्त मंडळ, हे 15 ते 20 जण आहेत। म्हणजे आमच्या विश्वस्त मंडळावरती 20 जणांची टीम आहे। एक 4-5 जण इकडे तिकडे होतात, पण 15 ते 16 लोक कंटिन्यू असतातच। आणि हे सगळं जे व्यवस्थापन आहे हे तुम्हाला तुमच्या जे मंडळ आहे किंवा तुमची जी दिंडी आहे त्यांच्यामार्फत करावं लागतं? हो, मी स्वतः आत्माराम मुरलीधर खोल्लम, मी स्वतः या विश्वस्त मंडळांनी माझ्यावरती खजिनदारपणाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि आम्ही सर्व विश्वस्त मंडळ चोखपणे काम करत असतो। 1 रुपयासुद्धा विश्वस्त मंडळाच्या म्हणजे वारकऱ्यांच्या पदरचा 1 रुपयासुद्धा आमच्या खिशात आला नाही पाहिजे आणि आमच्या खिशातले 10 रुपये जरी गेले तरी आम्हाला काही हरकत नाही, परंतु आम्ही तिकडचा 1 रुपया येऊन देत नाही, असं आमचं संपूर्ण काटेकोरपणे कारभार असतो। आणि याच्या म्हणजे आमच्याकडे आम्ही पत्रवळी ठेवत नाही, कागदी कुठलाही व्यवहार ठेवत नाही, जेणेकरून कुठलाही म्हणजे आपण जेवण केल्यानंतर कागद पडतील, कचरा होईल आणि त्याचा त्रास दुसऱ्याला होईल उचलण्यासाठी। तर आमच्याकडे सगळ्या प्रकारची भांडी आहेत, चहा पिण्यासाठी स्टीलचे कप आहेत, जेवण्यासाठी स्टीलची वाटी आहे, ताट आहेत, या प्रकारचं सर्व आहे आणि आमच्या दिंडीमध्ये आरोग्य सेविका सुद्धा आहे। आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट, तुम्ही ही जी वारी करताय आणि अतिशय सुंदर अशी रचना आणि अतिशय सुंदर असं आयोजन तुमच्या वारीकडून होत असतं, दिंड्यांकडून होत असतं आणि त्यात शिकण्यासारखं आम्हालाही सगळ्यांना खूप काही आहे। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी फलटणवरून।